तर नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। एक छोटंसं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घ्यायचा होता, तुम्ही आज कंटिन्यू करताय। मित्रांनो, बरेच विद्यार्थी रेल्वे भरतीबद्दल उत्सुक झालेले आहेत। ही एक खूप चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी, बरोबर। महाराष्ट्रातला टक्का जास्तीत जास्त रेल्वे भरतीमध्ये वाढला पाहिजे, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत। आजचा टॉपिकचा मेन हेडिंग आहे ते म्हणजे की सर, रेल्वे भरतीमध्ये 12वी पास वरती कोणती परीक्षा होते, ओके, आणि त्यातलं सर्वात बेस्ट पद कोणतं। ओके, पहिला पॉइंट आहे आपला रेल्वे भरतीतलं 12वी पास वरची सर्वात बेस्ट पोस्ट कोणती, आणि दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे ग्रॅज्युएशन वरची सर्वात बेस्ट पोस्ट कोणती। ओके, आणि याचा सिलेबस काय असेल आणि परीक्षा पॅटर्न काय असेल एकदम शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला आजच्या सेशन मध्ये सांगणार आहे। ओके, तर डिटेल व्यवस्थितरित्या हे सगळ्या गोष्टी अभ्यासूयात आणि लाभ करूया जास्तीत जास्त अभ्यास मित्रांनो। ओके, तर सगळ्यात गोष्ट हेडिंग वरून तुम्हाला कळत असेल की फक्त आणि फक्त 12वी झालेले विद्यार्थी ज्यांचं ओपन कॅटेगरीमध्ये 18 ते 33 वर्ष वय आहे, ओबीसी कॅटेगरीमध्ये 36 वर्षापर्यंत आणि एससी एसटी मध्ये 38 वर्षापर्यंत एज लिमिट आहे, हे सगळे विद्यार्थी या 12वी पासच्या पोस्टचा फॉर्म भरू शकतात। 12वी पास वरती एकूण महत्वाच्या मला वाटणाऱ्या 5 पोस्ट आहेत। या 5 पैकी सगळ्या पोस्ट मी तुम्हाला हे सांगणार आहे, रँक सांगणार आहे, त्याचबरोबर पेमेंट किती असं शॉर्टकट मध्ये सांगतो। त्याचबरोबर ग्रॅज्युएशन वरती म्हणजे प्लेन ग्रॅज्युएट विद्यार्थी कोणताही ग्रॅज्युएशनचा कोणत्या परीक्षा रेल्वेमध्ये देऊ शकतो यावर सुद्धा आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कशन करूयात, आणि ह्याची सिलेबस काय असतो आणि परीक्षा पॅटर्न काय असतो हे एक आपण पाहूयात। व्हिडिओच्या सुरुवातीला सांगेन मी, सदर परीक्षा ज्या आहेत या सदर परीक्षा मराठी भाषेतून होतात। हा पॉईंट सगळ्यांनी क्लिअर लक्षात ठेवा, सदर परीक्षा या मराठी भाषेतून होतात, त्यामुळे मराठी भाषेतून परीक्षा देण्यासाठी आपल्याला ते अतिशय कम्फर्टेबल असणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट सांगेन मी तुम्हाला, मराठी भाषेत तर होतातच आणि त्याचबरोबर इंग्लिश हा तुम्हाला अवघड असणारा वाटणारा विषय या परीक्षांमध्ये नसतो। ओके, म्हणजेच फक्त परीक्षेला असतं गणित, बुद्धिमत्ता आणि जीएस, हे 3च विषय आपल्या परीक्षेला असलेले दिसून येतात। चलो तर डिटेलमध्ये पाहूयात। रेल्वे भरतीच्या प्रत्येक पोरांनी रेल्वे भरतीचं हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। ओके, हे टेलिग्राम चॅनल रेल्वे भरतीचं सर्वात महत्त्वाच्या पीडीएफ, क्विज, पोल्स, प्रॅक्टिस पीडीएफ, एक्झामची इन्फॉर्मेशन साठी मी हे करत असतो, तर या ठिकाणी जुडले जाऊयात आपण, महत्त्वाचं इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला भेटत जाईल। ओके, आणि ज्यांना माझ्यासोबत रेल्वे भरतीची तयारी करायची आहे की टू द पॉइंट बेसिक पासून पूर्ण ऍडव्हान्स लेवल पर्यंतची तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी माझी रेल्वे बॅच क्रमांक 1 ज्याची माहिती मी तुम्हाला सर्वात शेवटी देईन व्हिडिओच्या, ही स्टार्ट होत आहे। आणि आज ऑफर आहे या बॅच वरती सुद्धा। रेल्वेच्या सर्व बॅचेस तुम्हाला केवळ आणि केवळ एवढ्या ह्याच्यात भेटतात, पण मी तुम्हाला रिकमेंड करेन की बाळांनो तुम्ही ही बॅच महाकॉम्बो जॉईन करा। महाकॉम्बो जॉईन केल्यावर तुम्हाला बाकीच्या बॅचचा ऍक्सेस हा ऑटोमॅटिकली भेटून जातो, त्यामुळं महाकॉम्बो बेस्ट असेल तुमच्या सर्वांसाठी। ओके, कोड वापरायला विसरू नका, PAVAN15 PAVAN15 हा माझा कोड आहे, त्याच्यामुळे तुमच्या फीस मध्ये थोडंसं डिस्काउंट भेटेल। चला तर मेन पॉइंटला आजच्या स्टार्ट करूया। सगळेजण व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, तुमच्या 12वी पास झालेल्या मित्रांना हा नक्कीच व्हिडिओ गेला पाहिजे। चला तर सर, या ठिकाणी आहेत 12वी पास वरचे या 5 पोस्ट। ओके, 12वी पास वरचे आहेत 5 पोस्ट। आता याच्यामध्ये तुमची फेवरेट टीसी कोणती आहे हे पण लगेच सांगतो। पहिली पोस्ट आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, ज्याला टायपिंगची गरज असते, म्हणजे टायपिंग होत असते याच्यासाठी। त्याच्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, या 2 पोस्टसाठी त्या ठिकाणी टायपिंग टेस्ट होत असतात, म्हणजे तुमच्या एक्झाम नंतर सीबीटी नंतर तुमची टायपिंगची स्किल टेस्ट याच्यामध्ये होत असते। ओके, तर हे झाल्या 2 पोस्ट। बाकीच्या ह्या 3 पोस्टसाठी तुम्हाला टायपिंगच्या स्किल टेस्टची गरज नसते, ज्याच्यामध्ये ज्युनियर टाइम कीपर आहे, ट्रेन क्लर्क आहे आणि कमर्शियल कम तिकीट क्लर्क, हे 3 पोस्ट असलेल्या दिसून येतात। ह्या सगळ्या पोस्ट जर पाहिल्या तुम्ही तर पहिल्या 4 पोस्ट तुम्हाला लेवल 2 च्या वाटतात। ओके, लेवल 2 साठी 19,900 हा ग्रेड पे आहे आणि लेवल 3 साठी 21,000चा। ओके, मग सर हे ग्रेड पे हे जे काही बेसिक आहे, सॉरी हे बेसिक जे 19,000 म्हणजे आपल्याला फक्त 19,000 पगार असतो का, तर नाही बाळा। वरच्या 4 पोस्टसाठी किमान इन हँड सॅलरी ही 38 ते 39,000 असते, आणि ही जी सीसीटीसी आहे याच्यासाठी किमान साधारणतः 42,000 पेक्षा जास्त सॅलरी तुमच्या इन हँड सॅलरीच्या स्वरूपात भेटत असतात। बाकी भत्ते, अलाउन्सेस हे तुम्हाला म्हणजे हे जॉईनिंगच्या नंतरचं असतं, नंतर तर आणखीन भरपूर सारे पेमेंट ह्याच्यामध्ये वाढत गेलेले दिसून येत असतात। आता ह्याच्यामध्ये ही पोस्ट आहे ट्रेन क्लर्क, याला आपण टीसी पण म्हणू शकतो। ओके, पण आपला जो मेन टीसी आहे जो रेल्वेमध्ये तिकीट चेकिंग करण्याचं काम करतो, त्याच पदाबद्दल आपल्याला जास्त माहिती आहे, तो असतो मित्रांनो CCTC। ओके, रेल्वेमध्ये जो
तिकीट चेक करतो तो आहे CCTC हे पोस्ट. ओके, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, ज्यांना जो रेल्वेमध्ये पॅसेंजरचे तिकीट चेक करण्याचं काम करत असलेलं दिसून येतो. आणि ही पोस्ट मला सर्वात जास्त बेस्ट वाटते 12वीच्या बेसवरती. पॉइंट कळला? 12वीच्या बेसवर सर सर्वात बेस्ट पोस्ट कोणती आहे? तसं तर मी म्हणेन की कोणतीही पोस्ट भारीच असते, है ना. आणि ज्यावेळेस आपण परीक्षेची तयारी करत असतो त्यावेळेस आपल्याला काय काय असतं टार्गेट आपलं, की कोणती तरी एक पोस्ट आपल्या हातात आली पाहिजे, बरोबर. त्यामुळं कोणतीही पोस्ट भारीच असते, पण त्यातल्या त्यात जर तुमचे मार्क्स चांगले असतील, रँक चांगला असेल, तर तुमच्यासाठी सर्वात बेस्ट पोस्ट मला ही कमर्शियल कम तिकीट क्लर्क म्हणजे CCTC म्हणजेच आपला तिकीट कलेक्टर ज्याला म्हणतात, जो रेल्वेमध्ये काळ्या कोटमध्ये फिरत असतो, तो असतो हा CCTC. ही 12वी बेसवरची सर्वात बेस्ट पोस्ट वाटते. नंबर 2 ला मला ही वाटते ट्रेन क्लर्कची. बाकीच्या पण पोस्ट टू द बेस्ट पोस्ट आहेत, पण मला आजच्या व्हिडिओचा उद्देशच आहे की सगळ्यात बेस्ट 12वी वरती पहिला प्रेफरन्स तुम्ही कोणत्या पोस्टला द्याल, तर ते असेल तुमचं कमर्शियल कम तिकीट क्लर्क ही पोस्ट. ओके, ह्याच्या जाहिराती कधी येतील ह्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याचा सिलेबस एकदम शॉर्टकटमध्ये सांगणार आहे. हे आपण गोष्टी आपण पाहणार आहोत मित्रांनो. ओके, चलो. तर बऱ्याच जणांना याच्याबद्दलचं माहिती नव्हती. सकाळी अचानक लेक्चर लावलेलं आहे मी, राईट. चलो, आफ्टर दॅट सर ग्रॅज्युएशन बेसवरच्या पोस्ट. ग्रॅज्युएशनवरच्या तर सगळ्याच पोस्ट खतरनाक आहे. ओके, ग्रॅज्युएशन बेसवरच्या सगळ्या पोस्ट ह्या सर्वात अप्रतिम आहेत, ज्याच्यामध्ये ट्रॅफिक असिस्टंट असेल, गुड गार्ड्स असेल, त्याच्यानंतर सिनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क असेल. ओके, ह्या कमर्शियलचं इथं प्रमोशन होत असतं लेवल 3चं लेवल 5ला. त्याच्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट असेल. हे आता हे बाकीचे जे पोस्ट आहेत ना लेवल 2च्या, त्याचे प्रमोशन इथं होत असतात. ओके, म्हणजे ह्याच्या परीक्षा पण होतात बरं का. ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आहे, सिनियर टाइम कीपर आहे, कमर्शियल अप्रेंटिस आहे आणि स्टेशन मास्टर आहे. आता जर तुम्ही मला म्हणलात की सर या सगळ्यांचं जर प्रिफरन्स द्यायचा असेल तर तुम्ही सर्वात बेस्ट कशाला म्हणाल? ऑब्विसली सर सगळ्यांना एकच माहित आहे, सगळ्या पोस्ट ह्या टू द बेस्ट पोस्ट आहेत, सगळ्याच पोस्ट बरं का. पण स्टेशन मास्टर ही पोस्ट, ही जी पोस्ट आहे पोरांनो, ही पोस्ट सर्वात अप्रतिम आहे. ओके, माझी इच्छा आहे की महाराष्ट्रातले कमीत कमी 10 विद्यार्थी, मिनिमम 10 विद्यार्थी तरी स्टेशन मास्टर या पोस्टसाठी सिलेक्ट झाले पाहिजेत. यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, तुमच्यासोबत आम्ही पण आहोत. स्टेशन मास्टर पोस्ट ही लेवल 6 ची पोस्ट आहे. ओके, या लेवलमधली सगळ्यात लेवल 6 ची पोस्ट स्टेशन मास्टर, आणि याच्या अंडर संपूर्ण एक रेल्वे स्टेशन असलेलं पाहायला मिळतं. पेमेंट हे लाखच्या घरात असतं, म्हणजे 90 प्लस याचं इन हँड सॅलरी आपल्याला दिसून येते. म्हणजे काही दिवस जर तुम्ही काम केलात तर लाख, 1.25 लाख सॅलरी तुम्हाला या स्टेशन मास्टर या पोस्टसाठी मिळत असलेली दिसून येते. ओके, तर ह्या पद्धतीनं ग्रॅज्युएशन वरची सर्वात बेस्ट पोस्ट सगळ्याच आहेत, पण मला वाटतं की स्टेशन मास्टर सर्वात बेस्ट पोस्ट असणार आहे. प्रत्येक पोरांनी स्टेशन मास्टरला टार्गेट केलं तर खालच्या पोस्ट आरामात तुमच्या निघू शकतात. स्टेशन मास्टरचं व्यवस्थितरित्या म्हणजे स्टेशन मास्टर टार्गेट ठेवून जर तुम्ही अभ्यास केलात तर 100% ह्याच्या खालची एखादी पोस्ट तुमची आरामात तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, एवढं या ठिकाणी मला वाटतंय. ओके, तर बाळांनो सगळं मी तुम्हाला सांगितलं की मेन कोणते कोणते पॉईंट आहेत, बरोबर. आता एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला पुढच्या गोष्टी पण लगेच सांगून टाकतो. आणि सर्वात शेवटी तुम्हाला मी हे घेतो, सर जी ह्यामध्ये एज लिमिट किती आहे हे बघा. ह्या वरच्याची एज लिमिट तुम्हाला मी सांगितली किती. ओपन कॅटेगरी 33, ओबीसी कॅटेगरी 36, SC/ST कॅटेगरी 38 वर्ष, हे 12वी बेसवरच्या. आता मला कदाचित वाटते ग्रॅज्युएशन वरती थोडंफार याच्यामध्ये वाढवून तुम्हाला चान्स भेटेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे. एकदा क्लिअर नोटिफिकेशन आलं की तुम्हाला याच्याबद्दलचं अजून डिटेल मी माहिती सांगेन. क्लिअर एज लिमिट पण 33 वर्ष तर 12वीवर आहे, म्हणजे याच्यावरती ग्रॅज्युएशन वरती 33 वर्षापेक्षा जास्त एज लिमिट तुम्हाला मिळू शकते असा माझा प्राथमिक अंदाज सांगतोय मी. ओके, कळलं सगळ्यांना पॉईंट? एज लिमिटचा पॉईंट. एज लिमिट खूप जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळे ना भरपूर सारे पोरं याचे फॉर्म जे आहेत ते फॉर्म भरू शकतात. ओके, चला पॉईंट क्लिअर. माझं रेल्वेचं पुस्तक आलंय, हे पुस्तक मी मराठीतून काढलेलं आहे. हे पुस्तक 100% तुम्ही यूज करू शकतात तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी. या पुस्तकामध्ये सगळे ज्या परीक्षा आहेत यामधले महत्वाचे PYQ मी पिक केलेले आहेत. टॉपिक वाईज PYQ बरं का, सगळे धिंगाणा नाही, टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिकचे PYQ पिक केले आहेत आणि ते PYQ तुम्हाला सोल्युशन सहित या पुस्तकामध्ये दिले आहेत. हे पुस्तक तुम्ही मागवण्यासाठी या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता, जो कोपऱ्यामध्ये दिसतोय तुम्हाला त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही पुस्तक मागवू शकतात, किंवा आपल्या टेलिग्रामला पण याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. ओके,
आता एक महत्वाची गोष्ट सर, ह्या सगळ्या परीक्षा कधी येणार आहेत तर जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान ह्या परीक्षा येऊ शकतात. अंदाज आहे शक्यतो 99% जुलैमध्ये याचं नोटिफिकेशन 100% पडेल. ओके, म्हणजे साधारणतः 1-2 महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये तुमचं नोटिफिकेशन पडेल. पुढच्या 2 महिन्यामध्ये म्हणजे 3 महिन्याचा आसपास टाइम भेटतो, ह्याच्या परीक्षा होऊ शकतात. तर सगळ्यांनी विदाऊट वेस्टिंग टाइम या परीक्षेचं जरा फोकस करणं गरजेचं असेल. ओके, चलो. तर हे पण सांगितलं आणि तुम्हाला एज लिमिट तर आत्ता सांगितली मी. ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये +3 करायला विसरू नका, कारण +3 काय आहे ह्याच्यामध्ये +3 एवढ्यासाठी की करोनाचं एज रिलॅक्सेशन 3 वर्षांना वाढवलेलं आहे. राहिली गोष्ट सिलेबसचा. ओके, आणि परीक्षा पद्धतीचा. सिलेबस फक्त मॅथ, रिझनिंग आणि GS असतो. CBT 1 मध्ये मॅथचे 30 प्रश्न, CBT 2 मध्ये 35 प्रश्न आणि 50 प्रश्न असे एकूण 120 प्रश्न CBT 2 मध्ये असतात. ओके, CBT 2 म्हणजे याची मुख्य परीक्षा असल्यासारखं आपण म्हणू शकतो. ओके, तर हे CBT 1 चा सिलेबस, CBT 2 चा सिलेबस. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असतं, म्हणजे एक चुकला तर तुमचं 0.33 मार्क तिथं कमी झालेले पाहायला मिळतात. एकंदरीत साधारणतः पूर्व परीक्षेचा म्हणजे CBT 1 चा 70% आसपास कट ऑफ लागतो आणि मुख्य परीक्षेचा म्हणजे फायनल कट ऑफ हा 80% आसपास लागतो. तर त्याच्यानुसार आपलं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे आणि आपला अभ्यास जो आहे तो वाढवता आपल्याला आला पाहिजे. ओके, तर जनरली मी तुम्हाला जे मेन पॉईंट आहेत ते सांगितलेले आहेत या व्हिडिओमध्ये. होप सो सगळ्यांना पॉईंट्स क्लिअर झाले असतील. राईट, ज्या विद्यार्थ्यांना माझ्यासोबत जोडलं जायचंय रेल्वे बॅच क्रमांक 1 मध्ये जोडा. एकच पॉईंट, महाकॉम्बो जे आहे, महाकॉम्बोच उचला म्हणजे नवीन बॅचेसचा ऍक्सेस तुम्हाला आरामात भेटेल. 100-150 रुपये, 200 रुपये, 300 रुपयाच्या आसपास फरक असतो, पण महाकॉम्बो मध्ये तुम्हाला जर ऍक्सेस जास्त भेटत असल्यामुळे मी ते रिकमेंड करत आहे तुम्हाला. ओके, तर काही अजून जर प्रश्न असतील तर तुम्ही मला प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. राईट, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.